नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्हाला माहीतच असेल, बार्टीने एक नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे. त्याच्यानुसार तुमच्या प्रिव्हियस मेरिट लिस्टनुसार तुम्हाला इन्स्टिट्यूटला प्रिफरन्स द्यायचे आहेत. त्याचीच हे नोटिफिकेशन आहे. ते तुम्ही सविस्तर वाचून घ्याल. मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो. हे नोटिफिकेशन फक्त यासाठी आहे, की तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रिफरन्स द्यायची आहे म्हणून हे नोटिफिकेशन आहे. आणि हे बघा, UPSC, MPSC, MPSC, बँक, पोलीस मिलिटरी, कर्मचारी निवड आयोग, त्याच्यानंतर तारीख दिलेली आहे यांनी. तारीख काय आहे मित्रांनो? 12/1/2026 पासून 19/1/2026 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत. त्याच्यानंतर ही लिंक बंद होऊन जाईल. त्यानंतर समोर बघा, त्यांनी ही प्रोसेस सांगितलेली आहे काय कसं करायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट वेबसाईटला जाऊ, तिथं बघू काय आहे. तर बघा, मी आता इथं बार्टी सर्च करतो. आपण बघा बार्टीच्या वेबसाईटला आलेला आहे. हे बघा, राईट साईडला हे बघा, पहिलीच लेटेस्ट न्यूजमध्ये पहिलीच लिंक आहे. ऑनलाईन लिंक फॉर काउन्सिलिंग पोर्टल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग प्रोग्राम. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये बघा सुरुवातलाच राईट साईडला सगळ्यात शेवटचं ऑप्शन CPETP लॉग इन रजिस्ट्रेशन. तुम्हाला आज सकाळीच सगळ्यांच्या मेलवर एक मेल आलेला असेल. सर्वांनी आपापले मेल ID चेक करून घ्या. त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड दिलेला असेल. चला तर मग आपण आता लॉग इन करू. हे बघा, इथं क्लिक करायचं. यावर मी क्लिक करतो. त्यानंतर बघा असं ओपन होईल. इथं 2025-26च घ्यायचं आहे, कारण की याच वर्षाला ॲडमिशन होणार आहे आपली. त्यानंतर इथं तुम्हाला जे मेलवर आलेला आहे ईमेल ID आणि पासवर्ड पुट करायचा आहे. तो मी आता करतो. त्यानंतर कॅप्चा पुट करा आणि लॉग इन करा. काहीतरी स्पेलिंग चुकलेलं आहे, मी परत लॉग इन करतो. हे बघा, इथं लॉग इन काय दाखवतं, यू आर ऑलरेडी लॉग इन अन अनदर डिव्हाइस, डू यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय ओल्ड व्हर्जन. ओके. हे बघा, हे असं लॉग इन झालेलं आहे. यामध्ये बघा तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल दिसेल, तुमची डिटेल्स माहिती असेल, PAR नंबर, ईमेल वगैरे सगळं दिसेल. त्यानंतर बघा इथं तुम्हाला स्कीम अँड कोर्स नावाचा ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचं आहे. चला तुम्ही यावर क्लिक करू. त्यानंतर हे बघा असं ओपन होईल. तुम्ही जेवढी कोणत्याही CET दिल्या असणार बार्टीच्या, त्यामध्ये तुम्ही मेरिटमध्ये असाल तर तुमच्या वेबसाईटला असं ओपन होईल. हे बघा, जसं आता UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन महाराष्ट्र स्कोर आहे 86%. सॉरी, 86 स्कोर आहे. त्यानंतर बघा बेनिफिशियली काउंट म्हणजे काय, की किती विद्यार्थ्यांचं इनटेक आहे दिल्लीला UPSC साठी. तसंच IBPS साठी 3000 आहे, ज्युडिशियलसाठी 100 आहे, स्टेट PCS साठी 1200 आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर बघा इथं ड्युरेशन दिलेलं आहे, की तुमचा कोर्स किती महिन्यांचा असेल, 11 महिने, 6 महिने असं. त्यानंतर स्टायपंड बघा, तुम्हाला 13,000 पर महिन्याला मिळणार आहेत UPSC वाल्यांना. IBPS वाल्यांना 6,000. असंच खाली बघायचं जायचं. त्यानंतर बघा इथं हे बुक्स घेण्यासाठी वन टाइम इन्स्टॉलमेंट भेटतो तुम्हाला. हे अमाऊंट बुक घेण्यासाठी भेटणार आहे. 18,000, 10,000 ॲज पर तुमचा जो कोर्स आहे त्याच्यानुसार. आणि तुम्ही ज्या CET मध्ये पास आहे किंवा मेरिटमध्ये आहे, त्याच्यासमोरच असं फक्त अप्लाय हिअर हे जे ऑप्शन आहे ओपन झालेलं असेल. बाकी बघा, नॉट एलिजिबल, नॉट एलिजिबल, नॉट एलिजिबल. कारण की हा जो लॉग इन ID आहे, या विद्यार्थ्यांनी फक्त UPSCचाच पेपर दिला होता CETचा. त्याच्यामुळे तो मेरिटमध्ये आहे आणि तो त्याला करू शकतो. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. आता आपण काय करू, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन महाराष्ट्र पहिल्याच ऑप्शनला मी अप्लाय करतो. हे बघा, इथं क्लिक करायचं अप्लाय करण्यासाठी. यस. हे बघा, यू हॅव सक्सेसफुली सिलेक्टेड द स्कीम. ओके. आता बघा असं ओपन होईल. इथं बघा तुम्हाला
हे जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 हे इन्स्टिट्यूटचे नावं आहेत. जसं भागीरथ, ज्ञानदीप, यशवी देसाई आणि इथं जिल्हा दिलेला आहे. कुठं आहे ते इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर इथं बघा प्रायोरिटी द्यायची आहे तुम्हाला. हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये, की कोणत्या 1 नंबरला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे, की बाबा मला इथे जसं मला समजा आता मला घ्यायची आहे भागीरथ आय-ए-एस अकॅडमीला ॲडमिशन. तर मी याला काय करेल, याला 1 नंबर देईल. 1, 2, 3, 4 असे मला सिक्वेन्स द्यायचा आहे. तर मी काय करेल, हे बघा यावर क्लिक करेल, झालं 1. सेकंडला क्लिक करेल 2, 3, 4, 5. तुम्ही मॅक्झिमम 5 ट्रेनिंग इन्स्टिट्यूटलाच अप्लाय करू शकता. ओके, ठीक आहे. मी सध्या करणार नाही आहे यांचं, ते विद्यार्थी स्वतः करतील. त्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, हे जे आहे ना व्ह्यू डिटेल्सचं ऑप्शन. यामध्ये तुम्हाला त्या कोचिंग इन्स्टिट्यूटची पूर्ण माहिती मिळेल. जसं आपण बघू आता. हे बघा मी आता यावर क्लिक करतो. ओपन. ओके. याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं. सेव्ह करा. टर्म्स नॉट ॲक्सेप्टेड, प्लीज ट्राय अगेन. ओके, ॲक्सेप्टेड, सेव्ह. हे काहीतरी वेबसाईटचा प्रॉब्लेम वाटतो मित्रांनो मला. हे बघा जसं तुम्हाला इथं लाईटमध्ये दिसत असेल, हे इथे दिसतंय. हे जे आहे हे ओपन झालेलं आहे, पण ते आपलं ते वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे आपल्याला दिसत नाहीये. तुम्ही असं लॉग इन करून बघा, तुम्हाला नक्की दिसेल आज किंवा उद्या. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे आणि ते त्यांचं काय, कसं कोचिंग आहे, कोण टीचर आहे, ते सगळी माहिती दिलेली असेल. त्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स दिल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल एक, ते क्लिक करायचं. त्यानंतर एक त्याची पावती मिळेल, तुम्ही इन्स्टिट्यूटला प्रिफरन्स दिलेला आहे म्हणून. आणि ते झाल्यानंतर तुमचं काम झालेलं आहे. मग नंतर 8-10 दिवसांनी जेव्हा याची तारीख संपेल 19 तारखेनंतर 4-5 दिवसानंतर मग बार्टी परत एक नोटिफिकेशन काढेल आणि मग तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जावं लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफाय वगैरे करावं लागतील, अशी ती प्रोसेस आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.